नमस्कार, मी प्रशांत कदम। खरं तर बातमी खूप तातडीची आणि खूप गंभीर आहे, त्यामुळे आपण तातडीने भेटतोय। आज सकाळीच वर्तमानपत्रामध्ये एक अत्यंत धक्कादायक बातमी आलेली आहे। कतारमध्ये भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे। एक दोन नव्हे तर 8 नौदल अधिकाऱ्यांना ही फाशीची शिक्षा झालेली आहे आणि त्यामुळे सर्व स्तरातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जातो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे मौन आहे या संपूर्ण घटनेबद्दल त्याच्याबद्दल विरोधक प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। इंडियन एक्सप्रेस मधली ही बातमी बघा। कतारमध्ये 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा होते आणि त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल शिर्डीमध्ये होते, त्याची पण बातमी योगायोगाने खालीच आहे। काल पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असं विचारत होते। आज त्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे की त्यांनी या 8 जवानांना वाचवण्यासाठी नेमकं काय केलं, कारण हा प्रश्न आत्ताचा नाहीये, ही घटना 2022 ची आहे आणि गेल्या वर्षभरापासून या संदर्भात लोकसभेमध्ये आणि इतरत्र विरोधक प्रश्न विचारत होते। या 8 जवानांना परत आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतंय याच्या संदर्भातले सगळे प्रश्न विचारले जात होते। शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हा प्रश्न राजकीय दृष्ट्या बरोबर आहे, किंवा शरद पवार कृषी मंत्री म्हणून पायउतार होऊन आता 10 वर्ष होत आलेली आहेत। त्यांच्या कृषी मंत्री म्हणून कामगिरीची जी काही चाचणी मोजमापणी करायची होती ती जनतेने ऑलरेडी मतांच्या माध्यमातून केलेली असेल, पण आता तुम्ही सत्तेवर आहात, पंतप्रधान तुम्ही आहात आणि त्यामुळे जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारण्याची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही गप्प का, हा प्रश्न आहे। कतारमधल्या अल दहरा या खाजगी कंपनीसाठी हे सगळे 8 जवान काम करत होते आणि कोण आहेत आपण त्यांची नावं बघूयात। कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुरेंद्रू तिवारी, कमांडर सुगनाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आणि सेलर रागेश। सप्टेंबर 2022 मध्ये कतारमध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि विशेष बाब ही आहे की त्यांच्यावरचे आरोप नेमके काय आहेत हे अजूनही सार्वजनिक करण्यात आलेलं नाहीये। ही घटना घडल्यानंतर विदेश मंत्रालयाने एक प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की ही शिक्षा अशा पद्धतीने होणं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे आणि सर्व लीगल ऑप्शन आम्ही पडताळून बघतोय। कुठलीही अशा पद्धतीने घटना विदेशात झाल्यानंतर सरकारचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतातच। सगळे आपण भारतीय पण प्रार्थना करूयात की हे जवान परत आणण्यामध्ये सरकारला यश यावं, अर्थात प्रशासकीय पातळीवरचे प्रयत्न होत राहतील, पण प्रश्न पुन्हा एकदा तोच आहे। प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाचा। एरवी छोटी छोटी घटना झाल्यानंतर म्हणजे अगदी क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू आहेत, भारतीयांनी प्रत्येक मॅच जिंकल्यानंतर पंतप्रधान तातडीने अभिनंदन करतात, पण या 8 जवानांच्या फाशीच्या शिक्षेवरती पंतप्रधान अद्यापही बोललेले नाहीयेत आणि सर्व स्तरातून याचा निषेध होतोय। विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया बघा। राष्ट्रीय जनता दलानं एक आठवण करून दिली आहे की अनंतनाग एन्काउंटर जेव्हा घडलेलं होतं आणि त्या दिवशी सुद्धा भारतीय सेनेचे काही अधिकारी शहीद झालेले होते, त्या दिवशी सुद्धा ऑगस्ट महिन्यातली घटना आहे, त्या दिवशी सुद्धा भाजप कार्यालयामधला जल्लोष जो आहे तो जशाच्या तसा सुरू होता, तो थांबवला गेलेला नव्हता आणि आज 8 आपल्या नौदलाच्या जवानांना फाशीची शिक्षा होतीये, त्याच्यानंतर सुद्धा पंतप्रधानांचे कार्यक्रम जे आहेत ते थांबलेले नाहीयेत। दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा या संदर्भात आवाज उठवलाय। काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारला धारेवर धरलेलं आहे। काय ते नेमकं म्हणतायत तेही बघा। जयराम रमेश म्हणतायत, कतर में भारतीय नौसेना के 8 पूर्व अधिकारियों से संबंधित अत्यंत दुखद घटनाक्रम का भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने बेहद दुख, पीड़ा और अफसोस के साथ संज्ञान लिया है। हम आशा और अपेक्षा करते हैं कि भारत सरकार कतर सरकार के साथ अपने राजनयिक और राजनीतिक प्रभाव का जितना अधिक से अधिक हो सके उपयोग करेगी। त्यामुळं जे पंतप्रधान मोदी विश्वगुरु असल्याचं त्यांचे कार्यकर्ते सातत्याने सांगत असतात किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये जणू भारतानं संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगामध्ये आपला कसा प्रभाव निर्माण केलेला आहे हे सांगत असतात, त्या विश्वगुरूंच्या आता संपूर्ण प्रभावाची कसोटी आहे। कतार खूप छोटा देश आहे, पण एकूण राजकीय दृष्ट्या त्याचं महत्त्व जे आहे ते खूप मोठं आहे, कारण ऑइल त्यांच्या हातामध्ये आहे, गल्फ कंट्री आहे एक महत्त्वाची आणि मागच्या वर्षी फिफाचा वर्ल्ड कप सुद्धा याच कतारमध्ये झालेला होता। तेव्हा
त्या वर्ल्ड कप आयोजनासाठी शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा पंतप्रधान मोदी कतारच्या अध्यक्षांसोबत तेव्हा बोललेले होते, पण तेव्हा या जवानांचा उल्लेख मात्र झालेला नव्हता आणि त्याची सुद्धा आठवण काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेली आहे. त्यामुळे आता कसोटी आहे की एरवी ज्या जवानांच्या नावानं आपण सातत्यानं राजकारण करत असतो त्या जवानांना सुखरूप परत आणणं आणि इतकी मोठी घटना घडलेली असताना पंतप्रधानांनी गप्प बसून चालणार नाही, हे मौन जे आहे ते सर्वार्थांनी अनेक प्रश्न निर्माण करणार आहे आणि त्यामुळं याचा विचार करायला पाहिजे. काल शिर्डीत येऊन पंतप्रधानांनी जो प्रश्न विचारला, शरद पवारांनी शेतीसाठी काय केलं, याची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पण मी म्हटलं तसं की हा प्रश्न आता शरद पवारांनी कृषी मंत्रीपद सोडून सुद्धा 10 वर्ष झालेली आहेत, जे सत्तेवर आहेत त्यांना प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे आणि पंतप्रधानांच्या शरद पवारांच्या टीकेमध्ये सुद्धा सातत्य नाहीये. त्यांनी एक काहीतरी धोरण खरं तर ठरवलं पाहिजे. एकदा ते शरद पवारांना गुरु मानतात, बारामतीमध्ये जाऊन त्या मॉडेलचं कौतुक करतात आणि वेळ आली की पुन्हा त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. शरद पवारांच्या कृषी मंत्री म्हणून कामगिरीचा जो काही लेखाजोखा आहे तो मतदार करतील, पण आत्ता वेळ आलेली आहे ती पंतप्रधान मोदींच्या या मौनाबद्दल प्रश्न विचारण्याची आणि या 8 नौदलाच्या जवानांना सुखरूप परत आणण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आवर्जून कळवा. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सर्व सूचनांचं स्वागत आहे.